नाशिकमधील अशोक खरात उर्फ कॅप्टन याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीची मुदत संपल्यानंतर क्राईम ब्रँचने त्याला दुपारी 3:50 सत्र न्यायालयात हजर केले. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी तपासासाठी आणखीन वेळ मागितला असून न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी मंजूर केली. कोर्टातील सुनावणी आणि खरातचे विधान सुनावणीसाठी वकिलांची मोठी गर्दी झाली होती. खरातला वैद्यकीय तपासणीनंतर कडेकोट बंदोबस्तात कोर्टात आणण्यात आले. न्यायाधीशांनी विचारले असता त्यांनी साप वाघ याबाबत मला माहिती नाही असे म्हटले. सरकारी वकिलांनी गंभीर आरोपांचा उल्लेख करून कोठडी मागितली. तपासातील धक्कादायक खुलासे क्राईम ब्रँच आणि SIT कडून तपास सुरू झाले आहेत. आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झाले असून अनेक महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या आहेत. जप्त पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे, 58 व्हिडिओ, डिजिटल पुरावे गोळा करत आहेत. 5 नरबळी, हरण शिकार, कस्तुरी विक्री, साप वाघ भासवणे, मंत्रित पाणी, खडे वापरून अत्याचार केल्याचा संशय आहे. साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.